शेतकरी मित्रांनो नमस्कार, मी अक्षय काळे स्वागत करतो आमच्या यूट्यूब चॅनल आमची माती आमची माणसंमध्ये। तर मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये उन्हाळ्यात अशी कोणती 4 पिके आहेत जी आपल्याला लाखाचे उत्पन्न देऊ शकते ही संपूर्ण माहिती बघणार आहोत। त्यामुळे मित्रांनो, हा व्हिडिओ संपूर्ण बघा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, ज्या पहिल्या पिकाबद्दल आपण माहिती बघणार आहोत ते म्हणजे उन्हाळी मूग। मित्रांनो, तुम्ही मुगाची लागवड करू शकता आणि या मूग पिकापासून प्रति हेक्टरी 10 ते 12 प्रति क्विंटल उत्पन्न तुम्ही मिळू शकता। शेतकरी मित्रांनो, मूग हे पीक अगदी कमी कालावधी देणारे पीक आहे। मूग पीक लागवडीपासून 55 ते 60 दिवसाच्या आत काढायला येते। त्यामुळे मित्रो, तुम्ही मूग या पिकाची लागवड करू शकता। लागवड करत असताना तुम्हाला फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात याची लागवड करायची आहे आणि याची पेरणी करत असताना तुम्हाला 6 ते 8 किलो प्रति एकरी तुम्ही बियाणे वापरू शकता। त्यानंतर मित्रो, तुम्ही कोथिंबीर लागवड करू शकता। कोथिंबीरीची लागवड आपण तिन्ही हंगामात करू शकतो, परंतु भरपूर शेतकरी उन्हाळ्यात कोथिंबीरीची लागवड करत नाही। त्यामुळे कोथिंबीरीला उन्हाळ्यात जास्त मागणी असते। त्यामुळे मित्रांनो, तुम्ही कोथिंबीरीची लागवड करू शकता आणि भरघोस उत्पन्न मिळू शकता। कारण मित्रांनो, कोथिंबीर हे फक्त 35 ते 40 दिवसाची पीक आहे। लागवडीपासून 35 ते 40 दिवसात कोथिंबीरचे पीक काढायला येते। त्यामुळे तुम्ही कोथिंबीरीची लागवड करून भरघोस उत्पन्न मिळू शकता। त्यानंतर शेतकरी मित्रांनो, महत्त्वाचे पीक म्हणजे उन्हाळी तीळ लागवड। मित्रांनो, बऱ्याच शेतकऱ्यांनी तिळाची लागवड करायची असते, परंतु तिळाची लागवड कशी करावी, खत व्यवस्थापन कसे करावे, पाणी व्यवस्थापन कसे करावे याबद्दल माहिती त्यांना नसते। त्यामुळे बरेच शेतकरी तिळाची लागवड करत नाही। मित्रांनो, आपण तिळाची लागवड करून प्रति हेक्टरी 8 ते 10 क्विंटल उत्पादन घेऊ शकतो। तर मित्रांनो, आपल्याला तीळ लागवड करत असताना प्रति हेक्टरी 1.5 किलो बियाणे त्या ठिकाणी घ्यायचे आहे। मित्रांनो, हे बियाणे बारीक असल्यामुळे हे बियाणे डायरेक्ट पेरता येत नाही। यासाठी आपल्याला हे बियाणे वाळू किंवा मातीमध्ये मिक्स करून ते पेरावे लागते। योग्य खत व्यवस्थापन आणि पाणी व्यवस्थापन जर केले तर आपण तिळापासून प्रति हेक्टरी 8 ते 10 क्विंटलपर्यंत उत्पन्न घेऊ शकतो आणि ते 90 ते 95 दिवसांमध्ये। शेतकरी मित्रांनो, त्यानंतर सर्वात महत्त्वाचे पीक म्हणजे उन्हाळी उडीद। उडीद या पिकाची लागवड करून देखील आपण यापासून चांगले उत्पन्न घेऊ शकतो। उडीद पिकामध्ये जर आपण उन्हाळ्यात पाण्याचे आणि खताचे व्यवस्थापन चांगल्या प्रकारे केले तर आपण 12 ते 15 क्विंटलपर्यंत उत्पन्न उडीद पिकापासून घेऊ शकतो। याची लागवड करत असताना तुम्ही फेब्रुवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात पेरणी करू शकता। पेरणी करत असताना तुम्हाला 8 ते 8 किलो प्रति एकरी बियाणे या ठिकाणी घ्यायचे आहे। तसेच मित्र, तुम्ही मेथी या भाजीपाला पिकाची देखील लागवड करू शकता। तसेच तुम्ही वाटाणा या पिकाची देखील लागवड करू शकता। अशाच प्रकारे शेतकरी मित्रांनो, तुम्ही अशा वेगवेगळ्या पिकांची उन्हाळ्यामध्ये लागवड करून तुम्ही भरघोस उत्पन्न घेऊ शकता। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ शेअर देखील करा। धन्यवाद। जय जवान जय किसान।